नमस्कार मित्रांनो, सातारा गोट फार्ममध्ये तुमच्या सर्वांचे आज स्वागत आहे। आज आपण एका शेळीपासून आपल्याला किती उत्पन्न भेटेल त्याचे नियोजन थोडक्यात मांडूया। ही शेळी आपण आणून जवळजवळ 4-4.5 महिने झाले असतील। ही शेळी आपण 11,000 ला आणली होती। गाभण शेळी, 5 महिन्याची गाभण शेळी 11,000 ला भेटलेली आपल्याला। या शेळीपासून आपल्याला ही 2 बोकडे झालेले आहेत। त्या बोकडांना जवळजवळ 3.5 महिने झाले असतील, 3 महिने पूर्ण होऊन गेले। यांच्यापासून आपल्याला जवळजवळ 7,000 आले तरी 14,000 नाही म्हटलं तरी 12,000 तरी आपल्याला या बोकडांपासून आत्ता विकली तरी भेटतील। आपल्याला शेळीची किंमत पूर्ण निघून जाईल। शेळी आपल्याला अशीच आपल्याला उरते आहे वरती, त्यामुळे शेळीपासून उत्पन्न आपल्याला भेटत आहे, भरपूर भेटत आहे। एक शेळी जरी आपण हे केली, पाळली तरी खूप फायद्याची आहे। आता ही शेळी आपल्याला 2 माज आपले या शेळीचे असेच गेले, कारण आपल्याकडे बोकड अवेलेबल नव्हतं। मग आपण डॉक्टरांशी संपर्क साधून आपल्याला सीमेस भरण्यासाठी डॉक्टरांचा नंबर एका भेटलेला, त्यामुळे आपली शेळी आत्ताही 10 दिवस झाले असतील किंवा 5-7 दिवस झाले असतील आपण तिला सीमेस भरलेला आहे। बोकड काय आमच्या इथे अवेलेबल नाही, असेल पण कोण सोडत नाही, खराब होतात सांगतात किंवा काय कारण सांगतात भरपूर, त्यामुळे कोण देत नाही। त्यामुळे आता आपल्याला सीमेस भरावे लागलेला आहे। आता हे 15 दिवस आपल्याला वाट पाहावी लागणार। परत माझ्यावरती आली नाही की आपली शेळी कन्फर्म गाभण राहिली आहे असं आपण कन्फर्म होईल। आपले पहिले 2 माज तिचे वाया गेले ना, तर आपली शेळी आता 2 महिने तरी गाभण राहिली असती, मग अजून झाले असते, गाभण होऊन राहिले असते। बघूया आता यांना आपण अजून 1-1.5 महिना अजून ठेवणार आहे दिवाळीपर्यंत। दिवाळीच्या सणाला आपण यांचं नियोजन करणार आहे। 7,000 का होईना आपल्याला येतीलच यांच्यापासून। शेळीचा खर्च, एका शेळीला काय खर्च जास्त होत नाही। आता आपण हिचे खुराक थोडं बंद केलेलं आहे, कारण ही गाभण आपण तिला सीमेस भरल्यामुळे। तुमचं काय नियोजन असतं सीमेस भरल्यानंतर किंवा बोकड सोडल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला कसं नियोजन आहे आपलं। आता आपण ह्याच्यामध्ये दिवाळीपर्यंत आपण थोडं वाढ करणार आहे। आपलं थोडं ऑपरेशन झालेलं, त्यामुळे थोडं आपण आपल्या शेळ्या होत्या 2-3 त्या आपण विकलेल्या आहेत। पहिल्या जुने व्हिडिओ पाहत असतील त्यांना माहीत असतील। एकच आपण शेळी ठेवलेली। शेळीपासून फायदा आहे। आपण आता त्यांना सुपर नेपियर कट करून घातलेला आहे। बघा कसे कांडके खात आहेत शेळी, काही सुद्धा राखत नाही। पूर्ण जे कठीण असेल ना तेवढंच फक्त राखतात सुपर नेपियरचे कांडके। ते पण आपल्याकडे कुट्टी मशीन नाही अवेलेबल। कुट्टी मशीन असेल ना तर सर्व संपवणार। आपल्या शेळ्या जवळजवळ 15 दिवस झाला असेल, आपल्याला झाडपाला काय शेळ्यांना काय भेटला नाही। आपण आजारी असल्यामुळं त्यांना काय आपण झाडपाला नसल्यामुळे थोड्या शेळ्यांमध्ये तब्येतीमध्ये थोडे खराब असतील। आता इथून पुढे आपण काळजी घेणार त्यांची। धन्यवाद। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सातारा गोट फार्मला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।